नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. लेट अस स्टार्ट. सतीश अँड प्रदीप आर पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. अंडरलाईन करा इक्वली. त्याच्या डोक्यावर रेशो लिहून ठेवा 1:1. दोनच पार्टनर्स आहेत, सो प्रॉफिट झाला तरी इक्वल वाटतील, लॉस झाला तरी इक्वल वाटतील. From the following trial balance and adjustments given below, prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2013 and balance sheet as on that date. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचं एक पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंटचे दोन दोन इफेक्ट्स आपल्याला द्यायचे आहेत. चला डिस्कस करूया ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31st मार्च 2013. परचेसेस रेकॉर्ड होणार आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. वाय ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड? गुड्सशी रिलेटेड आयटम्स असतील तर डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट हा रूल वापरायचा. गुड्स आर कमिंग इन तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतील. गुड्सशी रिलेटेड सगळ्या ॲक्टिव्हिटीज या ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड होतात. सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे मिळायचे. डेटर इज अ पर्सन फ्रॉम हुम वी हॅव टू रिसीव्ह द मनी, सो रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डिस्काउंट त्याला डेबिट बॅलन्स आहे, याचा अर्थ हा आपला एक्सपेन्सेस आहे, सो रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याचा ट्रेडिंग अकाउंटशी काही संबंध नाही, कारण प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, फॅक्टरी कशाशीही तो रिलेटेड नाही. ओपनिंग स्टॉक अगेन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला फर्स्ट लाईनला रेकॉर्ड होईल. ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे. लास्ट इयरच्या बुक्समधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या बुक्समध्ये तो कम्स इन आहे, सो डेबिट वॉट कम्स इन ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. वेजेस अँड सॅलरी लास्ट व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं. जर दोन्ही वर्ड दिले तर जो पहिला वर्ड असेल त्याला जस्टिस द्यायचा. इथे पहिला वर्ड वेजेस आहे. वेजेस प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, बिकॉज वेजेस आर पेड टू द वर्कर्स आणि वर्कर्स फॅक्टरीमध्ये काम करतात, सो तो मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीशी किंवा फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, त्याच्या नावातच मॅन्युफॅक्चरिंग आले, सो तो प्रोडक्शनशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आले फॅक्टरी, बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी, दोन्ही आपल्या ॲसेट्स आहेत, त्यामुळे रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पुढे आले ॲडव्हर्टाइजमेंट, ब्रॅकेटमध्ये दिले फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2013. याचा अर्थ हे जे 10,000 पे केलेत आपण, हे किती इयर्ससाठी आहेत? 2 yearsसाठी आहेत. आणि हे पे कधी केलेत आपण? 1 जानेवारी 2013ला आपण पे केलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात हे जे 10,000 आहेत त्यात काही पैसे हे नेक्स्ट इयरचे आहेत, ते आपल्याला नको आहेत. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फक्त करंट इयरचा बनवणार आहोत, सो आपल्याला फक्त करंट इयरची फिगर पाहिजे. म्हणजेच थोडक्यात ही प्रीपेड एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट आहे. बट एक्झामिनरनी ॲडजस्टमेंटमध्ये ॲडजस्टमेंट न देता ट्रायल बॅलन्समध्येच ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, म्हणून या अशा प्रकारच्या ॲडजस्टमेंटला आपण म्हणतो हिडन ॲडजस्टमेंट. सो काय करूयात आपण, एक हिडन ॲडजस्टमेंट करायची म्हणून इथे एक ॲडजस्टमेंट लिहून घेऊयात. हिडन इज इक्वल टू प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. सो जेव्हा ॲडजस्टमेंट्स करणार आहोत, आपल्याला एक्झामिनरनी ही ॲडजस्टमेंट सांगितलेली नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला ट्रायल बॅलन्समध्येच दिली होती, तरीसुद्धा आपल्याला ही ॲडजस्टमेंट करायची आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आपण कुठे लिहिणार आहोत? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण की तो एक्सपेंडिचर आहे. फक्त आता लिहिताना कुठे लिहिणार आहोत? इनर कॉलमला लिहिणार आहोत, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. पुढे आलं आहे सॅलरी अँड वेजेस. आता बघा परत सेम, वेजेस आणि सॅलरी आलं होतं तेव्हा वेजेसला आपण जस्टिस दिला, जो पहिला वर्ड आहे. आता इथे पहिला वर्ड सॅलरी आहे, त्यामुळे पहिल्या वर्डला जस्टिस द्यायचा. सो सॅलरी आणि वेजेस रेकॉर्ड होतील P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅश इन हँड आपली ॲसेट आहे, सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड होईल. पुढे आलं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, म्हणजे थोडक्यात आपण ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, सो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड होईल. परत ब्रॅकेटमध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा, परचेस्ड ऑन 1 जुलै 2013. सो जेव्हा आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा गव्हर्नमेंट आपल्याला इंटरेस्ट देते, आणि हा इंटरेस्ट किती देणार आहे हे त्याच्या सुरुवातीलाच लिहिलेलं असतं. बघा इथे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स दिले, याचा अर्थ गव्हर्नमेंट आपल्याला 10%चा इंटरेस्ट देणार आहे. आणि किती मंथ्सवरती देणार आहे? आपण ही इन्व्हेस्टमेंट केली आहे 1 जुलैला, सो नंबर ऑफ मंथ्स मोजा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. सो थोडक्यात 9 महिन्याचा आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे.
इंटरेस्ट मिळणार आहे म्हटल्यावर काय करायला लागेल, आपल्याला त्या इंटरेस्टची ॲडजस्टमेंट करायला लागेल. सो अगेन दुसरी हिडन ॲडजस्टमेंट आहे. सो लिहून ठेवूयात, हिडन इज इक्वल टू इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आपल्याला इंटरेस्ट मिळायचा आहे, ब्रॅकेटमध्ये लिहूयात रिसिवेबल. पुढे आले वेअर हाऊस रेंट, रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. वेअर हाऊसमध्ये आपण फिनिश गुड स्टोअर करतो, त्यामुळे त्याचा फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंगशी काही संबंध नाही आहे. रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅपिटल अकाउंट्स दिलेत, ते रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सेल्स गुड्स आर गोईंग आउट, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिटर इज समवन टू हुम वी हॅव टू पे द अमाऊंट. सो आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी. सो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होईल. आणि डिस्काउंट, त्याला बॅलन्स कुठला दिला आहे बघा, डिस्काउंटला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. याचा अर्थ हा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. सो जर मिळालेला असेल तर त्याला क्रेडिट बॅलन्स असेल, कारण सिम्पल रूल वापरा, डिस्काउंट नॉमिनल टाईपचा अकाउंट आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. ज्या अर्थी त्याला क्रेडिट बॅलन्स आहे याचा अर्थ ते आपलं इन्कम आहे. कुठे रेकॉर्ड होईल, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. दॅट्स इट. चला आता ॲडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ॲडजस्टमेंट दिली आहे, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राईस ₹92,000 विच इज 15% अबाव इट्स कॉस्ट प्राईस. म्हणजे बघा, आपल्याला मार्केट प्राईस दिलेली आहे, आपण क्लोजिंग स्टॉक कोणत्या व्हॅल्यूला रेकॉर्ड करतो, कॉस्ट प्राईस ऑर मार्केट प्राईस, विच एव्हर इज लोअर. आता त्यांचं म्हणणं असं आहे की मार्केट प्राईस आपल्याला माहिती आहे जी ₹92,000 आहे, जी ऑलरेडी तिच्या कॉस्ट प्राईसपेक्षा 15%नी जास्त आहे, 15% अबाव इट्स कॉस्ट प्राईस. याचा अर्थ ऑब्व्हियसली कॉस्ट प्राईस जी आहे ती 92,000पेक्षा कमी आहे. म्हणजे आपल्याला क्लोजिंग स्टॉक कोणत्या व्हॅल्यूला रेकॉर्ड करायला लागेल, कॉस्ट प्राईसला रेकॉर्ड करायला लागेल, कारण 92,000 जी मार्केट प्राईस दिली आहे ती अबाव आहे कशाच्या, कॉस्ट प्राईसच्या. मग आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल आणि कॉस्ट प्राईस काढायला लागेल, जी बाय कॉमन सेन्स 92,000पेक्षा कमी असणार आहे, कारण मार्केट प्राईस 92,000 आहे, जी कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त आहे. आपल्याला जास्त वाली व्हॅल्यू नको आहे, आपल्याला कॉस्ट प्राईस सगळ्यात कमी आहे आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये. सो कॉस्ट प्राईसनीच क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू करायचा आहे. लक्षात घ्या, कन्झर्वेटिझम कन्सेप्टनुसार क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. सो आता आपल्याला जी लेस व्हॅल्यू ती काढायला लागेल, त्याची वर्किंग नोट करायला लागेल. आपण वर्किंग नोट करणार होतो, जेव्हा आपण ॲडजस्टमेंट करू तेव्हा ही वर्किंग नोट करूच. कुठे रेकॉर्ड होणार आहे क्लोजिंग स्टॉक, पहिला इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. अमाऊंट आपण जेव्हा ॲडजस्टमेंट करू तेव्हा अमाऊंट कॅल्क्युलेट करूयात. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी ॲट 10% पर ॲनम. डेप्रिसिएशनचा अर्थ काय, ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली. का कमी झाली, बिकॉज ऑफ यूज ऑफ ॲसेट, बिकॉज ऑफ वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट. सो ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली तर आपला लॉस झाला. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट, आणि लॉस झाला, फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे कुठे रेकॉर्ड होईल, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आउटस्टँडिंग वेजेस ₹2,500. आउटस्टँडिंगचा अर्थ आहे या वर्षीचा एक्सपेन्सेस आहे, तो यावर्षी ड्यू झालेला आहे पण आपण अजून पे केलेला नाही. मग काय करायला लागेल बघा, या वर्षीचा जर एक्सपेन्सेस आहे आणि तो पे केलेला नसेल तर त्याची जर्नल एंट्री झालेली नाही आहे, याचा अर्थ त्याचं लेजर पोस्टिंग झालेलं नाही आहे, म्हणजेच तो एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्समध्ये आलेला नाही आहे. मग आता काय करायला लागेल, हा एक्सपेन्स रेकॉर्ड करायला लागेल. म्हणजे रेकॉर्ड केला तर वेजेसची अमाऊंट, म्हणजे वेजेसच्या एक्सपेंडिचरची अमाऊंट वाढेल. सो पहिला इफेक्ट ॲड टू वेजेस, आणि दुसरा इफेक्ट ॲज ऑन द लास्ट डेट, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे पैसे आपण दिलेले नाहीत ते आपल्याला पे करायचे आहेत. सो एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी. आपल्याला वेजेसचे पैसे द्यायचे आहेत फ्युचरमध्ये, त्यामुळे ही काय झाली आपली लायबिलिटी. पुढे आले मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर्स. RDDचा अर्थ असतो रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. आपल्याला असं वाटतंय की काही डेटर्स आपले पैसे बुडवतील. जर डेटर्सनी पैसे बुडवले तर काय होईल, डेटर्स कमी होतील. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स, आणि दुसरा इफेक्ट जर पैसे बुडले तर आपलं लॉस होईल, त्यामुळे कुठे रेकॉर्ड होईल, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. फायनान्शियल लॉस आहे त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे हिडन ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटची. किती प्रीपेड आहे ते आपल्याला वर्किंग नोट करून काढायला लागेल, पण इफेक्ट्स काय येतील प्रीपेडचे, पुढच्या वर्षीचा एक्सपेन्स आपण आत्ताच दिला आहे,
म्हणजे काय होईल, मायनस फ्रॉम एक्सपेन्सेस पहिला इफेक्ट. का मायनस फ्रॉम एक्सपेन्सेस? कारण आत्ता जो ट्रायल बॅलन्समध्ये एक्सपेंडिचर दिसतोय त्याच्यात काही पैसे पुढच्या वर्षीचे आहेत, ते आपल्याला नको आहेत, म्हणून मायनस फ्रॉम एक्सपेन्सेस. आणि आपल्याला सर्व्हिस मिळायची आहे, पैसे दिलेत, सर्व्हिस मिळायची आहे, त्यामुळे सर्व्हिस मिळायची म्हणजे आपली काय झाली, ॲसेट. आणि लास्ट हिडन ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. त्याची अमाऊंट आपण जेव्हा ॲडजस्टमेंट करू तेव्हा काढणार आहोत. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स काय येतील डिस्कस करूयात. इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे तो झाला आपला इन्कम, त्यामुळे तो कुठे रेकॉर्ड होणार आहे, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण तो आपला इन्कम आहे. आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केलेली, इंटरेस्ट केल्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट काय होईल, वाढेल. सो पहिला इफेक्ट काय येणार आहे, ॲड टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये ॲड होईल. आणि सेकंड इफेक्ट काय येईल, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डन, प्रॉब्लेम आपला डिस्कस झालाय. चला सॉल्व्ह करूयात. जर तुम्ही ड्रॉ केलेलं नसेल तर शांतपणे वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा, ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट छानपैकी ड्रॉ करा. वरती हेडिंग टाका, इन द बुक्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. लेफ्ट साईडला डेबिट लिहा, राईट साईडला क्रेडिट लिहा. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. बॅलन्स शीटला हेडिंग टाकताना काय टाकायचं आहे, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013. वरती हेडिंग टाकायचं आहे, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ सतीश अँड प्रदीप. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं. आणि काय लिहायचं आहे, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज. त्यानंतर ड्रॉ करताना लेफ्ट पेजवर ट्रेडिंग अकाउंट हार्डली 10 to 12 लाईन्स, उरलेला पूर्ण पेज P&L अकाउंट. राईट साईडचं पूर्ण पेज आपल्याला बॅलन्स शीट हवी आहे. जे काही वर्किंग नोट्स लागतील ते आपण नेक्स्ट पेजवरती करणार आहोत. ड्रॉ केलेलं असेल माझ्यासोबत सॉल्व्ह करायला सुरुवात करा, ड्रॉ केलेलं नसेल व्हिडिओ पॉज करा आणि मग ड्रॉ करा शांतपणे, आणि मग व्हिडिओ स्टार्ट करून आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. चलो लेट अस स्टार्ट. वरती हेडिंग्स टाकलेत का बघा, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ सतीश अँड प्रदीप, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. लेफ्टला डेबिट, राईटला क्रेडिट, सेम फॉर P&L अकाउंट. आणि बॅलन्स शीटला सुद्धा सगळे हेडिंग्स टाकलेत का चेक करा. चलो लेट अस स्टार्ट. पोस्टिंग्स करायला स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिले आलेत परचेसेस. कुठे लिहिणार आहोत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. बट डेबिट साईडला आपण सगळ्यात पहिले काय लिहितो, ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सगळ्यात पहिले ओपनिंग स्टॉक लिहितो. सो त्याच्यासाठी एक लाईन जागा सोडूयात आणि मग लिहूयात टू परचेसेस. परचेसेसला काही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्याच्यामुळे परचेसेस कुठे लिहिणार आहोत, आउटर कॉलमला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, सेकंड लाईन. टू परचेसेस, आउटर कॉलम, 2,20,000. पुढे आले डेटर्स. अमाऊंट आहे 45,000. कुठे रेकॉर्ड करणार आहोत, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे RDDची. सो इनर कॉलम. अमाऊंट आहे 45,000, इनर कॉलम, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आला आहे डिस्काउंट. रेकॉर्ड होणार आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. डिस्काउंटला काही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. डिस्काउंट P&L अकाउंट डेबिट साईड, आउटर कॉलम, 4,000. पुढे आला आहे ओपनिंग स्टॉक. रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट लाईनवर. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, फर्स्ट लाईन. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकला काही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम, 25,000. पुढे आले वेजेस अँड सॅलरी. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच रेकॉर्ड होईल, पण त्याला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. वेजेस अँड सॅलरी, इनर कॉलम,
23,000, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. अगेन ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे आउटर कॉलम. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, आउटर कॉलम, अमाउंट आहे 25,500. पुढे आले फॅक्टरी बिल्डिंग. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड होईल. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. फॅक्टरी बिल्डिंगला ॲडजस्टमेंट नाही आहे सो आउटर कॉलम. $1,75,000. पुढे प्लांट अँड मशिनरी. बॅलन्स शीट ॲसेट साईड बट त्याला ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. इनर कॉलम. प्लांट अँड मशिनरी, बॅलन्स शीट ॲसेट साईड, इनर कॉलम, 75,000, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे ॲडव्हर्टाइजमेंट ब्रॅकेटमध्ये दिलं आहे फॉर 2 years. डेट आहे 1/1/2013. कुठे रेकॉर्ड करणार P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड टू ॲडव्हर्टाइजमेंट पण त्याला ॲडजस्टमेंट आहे सो इनर कॉलम. $10,000, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आहे सॅलरी अँड वेजेस. P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, आउटर कॉलम. सॅलरी अँड वेजेस, P&L अकाउंट डेबिट साईड, आउटर कॉलम, 45,000. पुढे आहे कॅश इन हँड. रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, आउटर कॉलम. कॅश इन हँड, $15,000. पुढे आले 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. अगेन बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड होईल बट इनर कॉलम कारण त्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलम 60,000, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे आहे वेअर हाऊस रेंट. P&L अकाउंट डेबिट साईड. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. आउटर कॉलम 6,000. पुढे दिलेत कॅपिटल अकाउंट्स. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होतील. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सतीश, त्याचं कॅपिटल आहे 1,20,000. दुसरा पार्टनर आहे प्रदीप,
त्याचं कॅपिटल आहे 90,000. नेक्स्ट दिलेत सेल्स रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बाय सेल्स. सेल्सला ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम 4,30,000. नेक्स्ट दिलेत क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होतील. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सन्ड्री क्रेडिटर्स. आउटर कॉलम कारण त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. 85,000. आणि लास्ट पोस्टिंग डिस्काउंट P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड. आता एक लाईन आपल्याला सोडायला लागणार आहे ग्रॉस प्रॉफिटसाठी. सो सेकंड लाईनवर बाय डिस्काउंट, त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम 3,500. पोस्टिंग झालं आहे आपलं. ॲडजस्टमेंट करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक which was valued at market price of 92,000 which is 15% above its cost price. म्हणजे आता याची वर्किंग नोट करायला लागेल. ही ॲडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे, प्लीज लक्ष द्या. खूप इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे. जर आपण 92,000ला क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यू केला तर तो हायर अमाऊंटला व्हॅल्यू होईल. त्याच्यामुळे आपल्याला करेक्ट व्हॅल्यू क्लोजिंग स्टॉकची काढायला पाहिजे. बॅलन्स शीट जिथे ड्रॉ केलं आहे त्याच्या नेक्स्ट पेजवरती हेडिंग टाका वर्किंग नोट्स. त्यातली पहिली वर्किंग नोट करतोय आपण कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ क्लोजिंग स्टॉक. आता नीट लक्ष द्या. सगळ्यात इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की कॅल्क्युलेट करताना तुम्हाला 92,000मधनं डायरेक्ट 15% कट करता येणार नाहीत. त्यामुळे कॅल्क्युलेट करताना आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायला लागेल. कसं ते मी दाखवतो. अजूम करूयात. जर समजा कॉस्ट प्राइस 100 रुपीज असली असती तर मार्केट प्राइस किती असली असती. मार्केट प्राइस किती आहे 15% अबाव इट्स कॉस्ट प्राइस. म्हणजे जर समजा कॉस्ट प्राइस 100 असली असती, 100 रुपीज असली असती तर मार्केट प्राइस किती असली असती 115 रुपीज असली असती. बरोबर. म्हणजे जर अजूम केलं आपण 100 मी अजूम केलंय, तुम्ही काही अजूम करू शकता. तुम्ही 1000 अजूम करा, 500 अजूम करा, 10,000 अजूम करा, काही फरक पडत नाही. पण 100 अजूम केल्यानंतर कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. त्याच्यामुळे 100. तुम्ही स्कूलमध्ये एक्स वगैरे घेऊन पण शिकलेला असा, बरोबर. बट आय डोंट लाईक एक्स. रादर कोणालाच एक्स आवडत नाही, राईट. सो एक्स घेऊन मी करणार नाही आहे, कारण एक्स घेऊन उगाच ते क्लिष्ट होतं, अवघड होतं. त्याच्यात नको पडूयात. 100 अजूम करत जा. सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतील. कॅल्क्युलेशन सोपं होईल. परीक्षेत वेळ पण वाचेल, समजायला पण सोपं आहे. सो एकदम सोपं अजूम करूयात. जर 100 रुपये कॉस्ट प्राइस असली असती तर त्यांनी काय सांगितलं की मार्केट प्राइस 15%नी जास्त आहे. बघा मी प्रॉब्लेममध्ये दाखवतोय तुम्हाला. काय स्टेटमेंट केलं आहे बघा त्यांनी. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस विच इज 15% अबाव इट्स कॉस्ट प्राइस. म्हणजे मार्केट प्राइस थोडक्यात 15%नी जास्त आहे. मग जर समजा कॉस्ट प्राइस 100 असती तर 100च्या 15%, एक झिरो कट केला तर 10%, म्हणजे 10 रुपीज झाले 10%. त्याच्या हाफ करा 5%, ते किती झाले 5 रुपीज. आता टोटल करा 10 + 5 15%, आणि इथे पण 10 + 5 15. म्हणजे थोडक्यात 15 रुपीज जास्त व्हॅल्यू झाली आणि मार्केट प्राइस किती झाली 115. मग आता ही जी व्हॅल्यू आहे 115 वाली ती आपल्याला माहिती आहे. ती किती दिली आहे त्यांनी 92,000 रुपीज दिलेली आहे. आता तुम्ही स्कूलमध्ये क्रॉस मल्टिप्लाय करायला शिकलेला आहात, बरोबर. आता आपल्याला कुठली व्हॅल्यू पाहिजे, कॉस्ट प्राइस पाहिजे. सो जर 100 रुपये व्हॅल्यू असताना मार्केट प्राइस 115 असते तर 92,000 मार्केट प्राइस असताना
कॉस्ट प्राइस किती असेल, काय करणार सांगा, क्रॉस मल्टिप्लाय काढूयात चला. सो क्वेश्चन मार्क इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करणार, 92,000 रुपीज मल्टिप्लाइड बाय 100 आणि डिवाइड कशाने करणार आहोत, डिवाइड करणार आहोत 115. करा कॅल्क्युलेशन, कॉस्ट प्राइस मिळेल आपल्याला. सो आन्सर किती येत आहे, 80,000. म्हणजे 80,000 काय झाली आपली कॉस्ट प्राइस. जेव्हा आपला आन्सर येतं तेव्हा ताळा करून बघायचा. ताळा आम्ही मराठीत म्हणतो, तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये क्रॉस चेक म्हणता. क्रॉस चेक करून बघूयात आपला आन्सर बरोबर आहे का. बघा बरं, 80,000ची काय आहे कॉस्ट प्राइस, हे आपलं आन्सर आलं बरोबर. आता या कॉस्ट प्राइसच्या 15% काढून बघा. एक झिरो कट केला तर ते होतील 8,000 बरोबर. 8,000 किती पर्सेंट होतील, 10%. त्याच्या हाफ करा, 4,000 किती होतील, 5%. ॲड करा दोन्ही, 12,000 किती होतील, 15%. बघा बरं, 80,000 मध्ये 15% 12,000 ॲड केले तर मार्केट प्राइस किती झाली, 92,000 बरोबर. क्रॉस चेक करून आपल्याला आन्सर करेक्ट मिळालंय, म्हणजे याचा अर्थ आपलं जे 80,000 आन्सर आलंय ते करेक्ट आलेलं आहे. म्हणून मी मगाशीच म्हणलो तुम्हाला की डायरेक्ट 15% आपल्याला मायनस करता येणार नाहीत. येस, आता आपला क्लोजिंग स्टॉक आला 80,000. आपल्याला याचे दोन इफेक्ट्स द्यायचे आहेत. पहिला इफेक्ट द्यायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. पहिला इफेक्ट देऊयात बाय क्लोजिंग स्टॉक. किती रेकॉर्ड करायचा आहे, कॉस्ट और मार्केट प्राइस विच एवर इज लेस. ब्रॅकेटमध्ये लिहा वर्किंग नोट नंबर 1. आणि सेकंड इफेक्ट द्यायचा याचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन 10% ऑन मशिनरी. सोपी ॲडजस्टमेंट आहे. पहिले मशिनरीमधनं मायनस करूयात, मायनस डेप्रिसिएशन. रेट पण सोपा दिला आहे 10%. एक झिरो कट केला की 10%, 7,500. मायनस करा, आउटर कॉलम राहतील 67,500. सेकंड इफेक्ट द्यायचा आपल्याला P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. $7,500. ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी दोन दोन इफेक्ट्स द्यायचे. पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. वेजेसमध्ये ॲड करूयात, ॲड आउटस्टँडिंग. $2,500. आउटर कॉलम 25,500. आणि सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी 2,500. पुढची ॲडजस्टमेंट आहे RDD. डेटर्समधून मायनस करायचे. सो डेटर्समधनं मायनस करूयात. RDD ॲडजस्टमेंटमध्ये आलेला RDD आहे, न्यू RDD 5% दिलाय. एक झिरो कट करा, ते होतील 4,500. 10%. त्याच्या हाफ 2,250 होतील 5%. सो आउटर कॉलम येतील 42,000.
750 आणि याचा सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला 2RDD ब्रॅकेटमध्ये न्यू आउटर कॉलम 2250. आता हिडन ॲडजस्टमेंट करायची आहे ॲडव्हर्टाइजमेंट, पण त्याच्यासाठी आपल्याला अमाऊंट काढायला लागेल की किती अमाऊंट प्रीपेड आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल. वर्किंग नोट नंबर 2, त्याला नाव द्या प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंटची डेट दिली आहे बघा त्यांनी. आपण एक्सपेन्सेस कधी केला त्याची डेट दिलेली आहे. डेट दिली आहे 1/1/2013. 1/1/2013 ची डेट दिली आहे. सो थोडक्यात या वर्षीचा एक्सपेन्सेस किती, आपला ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31 मार्च 2013, राईट. म्हणजे आपल्याला फक्त या वर्षीचाच एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करायचा आहे. सो या वर्षीचा करंट इयरचा एक्सपेन्सेस काय तो मी इथे लिहितो. करंट इयर एक्सपेन्सेस किती महिन्याचा आहे. करंट इयर एक्सपेन्सेस आहे 1/1/2013 पासून 31 मार्च 2013 पर्यंत. नंबर ऑफ मंथ्स कॅल्क्युलेट करा. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च किती महिने झाले, 3 मंथ्स. म्हणजे फक्त 3 महिन्याचे पैसे करंट इयरचे आहेत. बाकी सगळे पैसे जे आहेत ते कधीचे आहेत, प्रीपेड आहेत, पुढच्या वर्षाचे आहेत. मग आता आपल्याला अमाऊंट दिलेली आहे. किती अमाऊंट दिली आहे बघा. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट बघा किती दिली आहे. ॲडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट आहे 10,000. ही जी 10,000 अमाऊंट आहे ही हाऊ मेनी इयर्ससाठी आहे, 2 इयर्ससाठी. मग आता कॅल्क्युलेट करूयात. 10,000 ही जी काही अमाऊंट आहे ती किती वर्षासाठी आहे, फॉर 2 इयर्स. त्याच्या हाफ करा. 5,000 फॉर 1 इयर. त्याच्याही हाफ करा. 2,500 फॉर हाऊ मेनी मंथ्स, 6 मंथ्स. आणि आता त्याच्याही हाफ करूयात. 1,250 हे किती मंथसाठी होईल, 3 मंथ्स. याचा अर्थ करंट इयरचे फक्त 1,250 आहेत. उरलेले सगळेच्या सगळे काय आहेत, प्रीपेड. त्यामुळे आता इथे लिहून ठेवात, दिस इज फॉर करंट इयर. आता प्रीपेडची अमाऊंट कशी काढणार, सोपं आहे. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट इज इक्वल टू 10,000 टोटल एक्सपेंडिचर आहे. त्यातला करंट इयरचा किती आहे, 1,250. म्हणजे उरलेला सगळं काय असणार आहे, प्रीपेड. मायनस करा. मायनस केलं तर आन्सर काय येतं, 8,750. एवढा एक्सपेंडिचर काय आहे, प्रीपेड. दोन इफेक्ट देऊया त्याचे. पहिला इफेक्ट काय येईल, मायनस फ्रॉम ॲडव्हर्टाइजमेंट. सो गो टू ॲडव्हर्टाइजमेंट, P&L अकाउंट डेबिट साईड. मायनस करूयात प्रीपेड. आउटर कॉलमला आपल्याला या वर्षीचा एक्सपेन्सेस हवा आहे. सो बरोबर 8,750 जर मायनस केले तर आउटर कॉलम किती येतील, 1,250. आणि आता सेकंड इफेक्ट देऊया त्याचा. प्रीपेड आहे म्हटल्यावर आपल्याला सर्व्हिस मिळायची आहे. सो सेकंड इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट आउटर कॉलम 8,750. आणि आता लास्ट हिडन ॲडजस्टमेंट करायचे, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. त्याच्यासाठी वर्किंग नोट करायला लागेल आपल्याला. गो टू वर्किंग नोट्स. वर्किंग नोट नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल. रिसिवेबल का, कारण अजून मिळालेला नाही आहे. रिसिवेबल ऑन
गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट किती आहे बघा. गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट आहे 60,000. आणि इंटरेस्ट रेट किती दिलाय. इंटरेस्ट रेट दिलाय 10%. बरोबर. आता हा जेव्हा 10% देतात तेव्हा तो असतो पर ॲनम. पर ॲनमचा अर्थ असतो 12 महिने. मग आता कॅल्क्युलेट करा. 10% काढायला किती सोपे आहेत. 6,000 रुपीजचा इंटरेस्ट येईल. फॉर हाऊ मेनी मंथ्स. फॉर 12 मंथ्स. पण गव्हर्नमेंट बॉन्डची एकदा डेट बघा आपल्याला काय दिली आहे. गव्हर्नमेंट बॉन्डची डेट दिली आहे जुलै. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. टोटल किती महिन्याचा इंटरेस्ट काढायचा आहे. 9 मंथ्सचा. सो सोपं आहे. 6,000चा इंटरेस्ट आहे. फॉर हाऊ मेनी मंथ्स. 6,000चा इंटरेस्ट आहे फॉर 12 मंथ्स. सो हाफ करूयात. 3,000चा इंटरेस्ट होईल फॉर 6 मंथ्स. अजून एकदा हाफ करा. 1,500चा इंटरेस्ट होईल फॉर 3 मंथ्स. आपल्याला पाहिजे 9 मंथ्स. काय कराल. 6 + 3 ॲड करा. म्हणजे टोटल इंटरेस्ट किती होईल. 4,500. कसा काढला आपण. 3,000 + 1,500. 6 मंथचा प्लस 3 मंथचा. टोटल 9 मंथचा. याचे इफेक्ट्स काय द्यायचे आहेत. गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आपल्याला ॲड करायला लागेल आणि P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायला लागेल. सो गो टू बॅलन्स शीट, ॲसेट साईड. गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये ॲड करा. ॲड इंटरेस्ट. आउटस्टँडिंग येतो मिळायचं आहे. सो आउटर कॉलम जातील 64,500. आणि सेकंड डिफेक्ट जाईल त्याचा P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड. बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. $4,500. दॅट्स इट. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपल्याला फक्त क्लोजिंग करायचं आहे. सो पहिले सगळ्यात बंद करणार आहोत ट्रेडिंग अकाउंट. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. टेक द टोटल ऑफ हायर साईड. डोळ्याला दिसतंय कुठली साईड मोठी आहे. क्रेडिट साईड मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. क्रेडिट साईडची टोटल येते 5,10,000. सेम टोटल डेबिट साईडला लिहिणार आहोत. यातून डेबिट साईडची टोटल मायनस करायची येईल. त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतं 2,14,000. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड. फर्स्ट लाईन बाय ग्रॉस प्रॉफिट. नाव टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. अगेन क्रेडिट साईडचीच टोटल मोठी आहे. टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. टोटल येते 2,22,000. सेम टोटल लिहिणार आहोत डेबिट साईडला. आता येईल त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. आणि हा वाटून द्यायचा आहे आपल्याला. 2 पार्टनर्स आहेत, सतीश आणि प्रदीप. नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट येतो 1,56,000. इक्वली डिवाइड करायचं आहे. म्हणजे काय करायचं. 1,56,000ला 2नी डिवाइड करा. म्हणजे 78,000 ईच.
हा पार्टनरला द्यायचा आहे. सो पार्टनर्स कॅपिटलमध्ये ॲड होईल. सो गो टू बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड. ॲड नेट प्रॉफिट, टोटल आउटरला घ्या. सतीशच्या आउटर कॉलमची टोटल येते 1,98,000. प्रदीपची येते 1,68,000. नाव टेक द टोटल ऑफ बोथ द साइड्स आणि बॅलन्स शीट व्हायला पाहिजे टॅली. पहिले लायबिलिटी साईडची टोटल करूयात. लायबिलिटी साईडची टोटल येते 4,53,500. आणि ॲसेट साईडची पण टोटल येते 4,53,500. दॅट्स इट. प्रॉब्लेम सॉल्व्ह. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवा बोर्ड प्रॉब्लेम घेऊन आणि अर्थातच त्याचं सोल्युशन घेऊन. जर तुम्हाला फायनल अकाउंटशी रिलेटेड काहीही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर ते डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल, माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा. जर तुमचे 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स असतील तर त्यांच्यासोबत ही सिरीज नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सिरीजचा फायदा होईल. जोरदार लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवा प्रॉब्लेम घेऊन. टिल देन, थँक यू सो मच. बाय बाय. गुड डे.